नमस्कार मैत्रिणींनो, तुळजाच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आता उन्हाळा लागलाय, काहीतरी चटपटीत आंबट वगैरे खायची इच्छा होते। तर आपण आता कैरीची आहे ना आंबट गोड भाजी बनवू। याला विदर्भात लुंजी म्हणतात। चला मी 2 कैऱ्या घेतल्या। 2 कैऱ्यासाठी मी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या। आता त्या कट करून घेतल्या। आता त्याला लागणारे साहित्य: 1 चमचा लाल तिखट टाकायचं, हळद, काळा मसाला टाकायचा 1 चमच, आणि 1 चमचा बडीशोप आणि धने मी थोडेसे असे अर्धवट कुटून घेतले। 1 वाटी गूळ हा शक्यतो आवडीनुसार आहे ना, कैरी आंबट असेल थोडा वाढवू शकताय तुम्ही, पण 1 वाटी मला पुरेल तेवढा मी घेतला। 2 चमचे तेल टाकलं। कैरीच्या भाजीला आहे ना तेल हे कमीच वापरायचं। 1 चमचा मोहरी टाकली, परतून घेऊ आपण त्याच्यात। एक चमचा लाल तिखट हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ, आणि आपण धने आणि बडीशोपची भरड केलेली टाकायची। छान परतून घेऊ। तर छान परतून घेतली। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकू। कैरी अगोदर शिजवून घ्यायची आणि नंतर गूळ टाकायचा शक्य। आता याला छान उकळी आली। आपण आता ताट ठेवून 1-5 मिनिटं ना वाफ घेऊन घेऊ। तर कैरी ना छान शिजली। पूर्ण कैरी शिजून घ्यायची नाही, थोडीशी अशी अर्धवट शिजवायची। तर आपण गूळ टाकूया। तर गूळ टाकून घेतला। 1-2-5 मिनिटं आहे ना शिजून घेऊ। थोडंसं पाणी आटून घेते। 1 वाटी गूळ टाकून घेतला। गूळ चांगला विरघळून थोडी पाणी आटू द्यायचं। भाजी शिजली। आता गॅस बंद करते। मैत्रिणींनो, छान सुगंध आला, कलर पण छान आला आहे। जे कोणी 1 पोळी खाईल ना, इथे माझ्या मते 2 पोळी खाऊ शकतो। इतकी छान झाली आहे। मी पण टेस्ट करते, तुम्ही पण करा, माझ्या पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा।